नमस्कार मित्रांनो. आज तुमच्यासाठी घेऊन आलो बाप मागेच पडला. 9 महिने उदरात वाहणारी ती माऊली झाली, पण आयुष्यभर खांद्यावर पेलणार भार आभाळ बाप राहिला. दोघांचं देणं या मातीसाठी आभाळाएवढं असूनही कवींच्या ओळींत आणि शब्दांच्या खेळात बाप मागेच पडला. घरात बिनपगारी राबणारी ती प्रेमळ आई आणि घरासाठी स्वतःचं आयुष्य गाडणारा तो तो बाप. दोघांचे कष्ट घराच्या विटपामध्ये सारखेच असूनही आईच्या मायेच्या सावलीत बाप उन्हात मागेच पडला. हट्टाने हवं ते खायला घालणारी मायची आई आणि हट्टाने हवं ते मिळवून देणारा जिद्दीगा बाप. दोघांच्याही काळजातलं प्रेम अथांग असूनही नावाच्या शर्यतीत आणि नात्यांच्या गर्दीत बाप मागेच पडला. फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाव फक्त असतं. ठेच लागली की काळजातून शब्दही आई गच येतो. गरज पडल्याशिवाय ज्याची कधी आठवण येत नाही, हाही मन असेल हे समजून घेण्यात जग मागेच पडलं. आईचं अन आमच्या कपाट रंगांच्या कपड्यांनी ओसंडतंय. बापाच्या कपड्यांनी मात्र साधी दोरीही ताणली जात नाही. दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला विसरणारा तो बाप त्याची काळजी करण्याच्या कर्तव्यात लेकरू मागेच पडलं. आईच्या अंगावर दागिन्यांची चकाकी उठून दिसते, बापाच्या वाट्याला मात्र घामाने विटलेला तोच जुना सदरा. कुटुंबासाठी आपलं सर्वस्व होम करूनही ओळख मिळवण्याच्या धडपडीत बाप मागेच पडला. शाळेची फी भरायला आईनं स्वतःच्या आवडीला मुरड घातली, तर मुलांच्या आवडीसाठी बापानं स्वतःची भूक लोणच्यात मुरवली. दोघांचा त्याग एकाच मापेचा असूनही ममतेच्या महापुराता तो त्यागाचा डोंगर मागेच पडला. नारपणी आई घरकामात मदतीला येते म्हणून आपली वाटते, पण बाप कशाच्याच कामाचा नाही हे वाक्य जेव्हा उच्चारलं जातं तेव्हा आयुष्यभर घराला आधार देणारा तो भक्कम कणा स्वतःच घरात स्वतःच नजरेत मागे पडतो. बाप असं मागे पडण्याचं एकमेव कारण म्हणजे तो घराचा पाया असतो, जो कधीच दिसत नाही. विना तक्रार घराचा भार पेलणाऱ्या मूक नायकाला चला आज पुन्हा एकदा प्रेमानं आणि सन्मानानं सावरून घेऊया. धन्यवाद.